नमस्कार मंडळी, मी मनोज कसबे. आजचा विषय आपल्यासाठी हार्ड आहे बरं का. तर हां, आत्ता मिस कॉल पडला आहे मला त्याचा. बिरमल गरबुडे असं नाव आहे त्याचं, बरोबर? हो, बिरमल गरबुडे. आणि ह्या माणसाचा आणि आपला कुठल्याही प्रकारचा संबंध नाही किंवा तो माझा शिष्य नाही. तर ह्या बिरमल गरबुडेने काय केलं आहे, एका ताईला माझ्या नावावरती धमकी देऊन पैशाची लूटमार केलेली आहे. त्यांना काय बाय बोलले, आता मी न सांगता तुम्ही त्यांच्या तोंडानेच ऐका. ताई, तुमच्यासोबत काय घडलंय ते? माझ्यासोबत असं घडलं की मी ग्रुपवर जॉईन झालो. मी तुला ग्रुपला खूप हे केलं. मी म्हणजे मला खूप आवडते की मी माझ्या गुरुला सांगून मी तुझं काम करणार आहे की तू माझी झाली पाहिजे. तर माझ्या गुरुनी मला भस्म दिला, काही उदी दिली. मी ती उदी मला पाजण्यात आली, मग मी पिलो आणि मग मी तुझ्या दारापर्यंत पोहोचलो. असं म्हणजे हे केलं त्याने. आणि माझ्या प्रत्येक टायमाला माझा मनोज एकटे कसबे गुरु, मी तुला माझा मनोज कसबे गुरु तुला आशीर्वाद लावण, तुला धन्यवाद काढून, तुला काय तुझे लावण, ते माझे गुरु आहेत. आणि तू माझ्या संगीत झोप आणि मला माझा गुरु बन, असे मला धमकी येतात त्याच्याकडून. आणि त्याचे सगळे रेकॉर्ड माझ्याकडे आहे. मी मनोज भाऊ बद्दल काय बोलले काय नाही, तो पूर्ण A to Z माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि ते रेकॉर्डिंग मी तुम्हाला पाठवत आहे. बर. हा, तर मंडळी बघा, आता ह्या ताई काय बोलल्या तुम्ही समोरासमोर बघितलं. माझ्या नावाचा गैरवापर करून ह्या माणसाने, ह्याचा नंबर सेव आहे माझ्याकडे बरं का. सेव आहे, आत्ता सध्या नंबर सेव आहे. बिरमल, आता मिस कॉल आलता त्याचा. तर ह्या बिरमल गरबुडे असं नाव येते त्याच्यावरती. तर ह्या व्यक्तीचा आणि माझा सदर कधी ओळख नाही किंवा आमचं कधी भेटणं सुद्धा झालं नाही. तर ह्या माणसानं माझं नाव घेऊन या ताईला एवढं लुटलेलं आहे, त्यांच्याशी जबरदस्ती करायचा प्रयत्न केलेला आहे. बोलू का मी पण? हा, बोला. मी रेखा राज्य जोशी, राहणारी उल्हासनगर. माझे गुरु मोहितेवाडी, वडगाव मोहितेवाडी मध्ये राहतात, आप्पा काळुंखे. किरण हे माझा चेला आहे. 5 वर्ष झाली ही मुलगी माझ्याकडे येते जाते. तिचं सगळं मी केलेलं आहे. आता तिचा कार्यक्रम करायचा. मला त्यांनी बरेच दिवस झाले सांगितलंय की आई तुम्ही तिचा कार्यक्रम करू नका. तिने मला आंघोळ घातली, तिने माझ्या संग XYZ गोष्टी केलेल्या आहेत. तर आम्ही बोललो तुम्ही दोघं पण समोर या माझ्या. तर ते झालं सगळं निपटून. आता हा आम्हाला डायरेक्ट धमक्या देतो की तुमचा गुरु आप्पा काळुंखे हा पण डुप्लिकेट आहे आणि तुम्ही रेखा राज्य जोशी हे पण तुम्ही डुप्लिकेट आहे. तर ह्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही, काय नाही. तर याला आम्हाला अशा धमक्या देण्याची गरजच नाहीये. आमच्या गुरुबद्दल याचा मतलबच नाही काय बोलायचं. आणि हे तुमच्या घरी आलता का ही व्यक्ती? मनोज कसबे. आता ह्या दादांचं नाव तो घेऊन गेल्या आठवड्यात पण माझ्या मुलीला म्हणजे माझ्या चेल्याला धमक्या देत होता की मी त्यांना असं सांगून दोघं नवरा बायकोंना तुला जागेवर बसवेल, तुला हे करल ते करल. हा कोण आहे, काय आहे, बैरूपी आहे का कोण आहे आम्ही ओळखत नाही. हा नुसता आम्हाला धमक्या देतोय. आणि आमच्या नवरा बायको बद्दल काय बोलला ते तुम्हाला? तुमच्या म्हणजे मिसेस बद्दल तो सांगत होता की त्यांच्या पण अंगात वार येतात, तुम्ही ओळखता का? तर हा, आम्ही इंस्टाग्रामला व्हिडिओ बघितले, युट्यूबला त्यांचे व्हिडिओ बघितले. आम्ही त्यांना असं सांगितलं तर तुमचे गुरु आहेत का? तर तो विरुमल बोलला हा माझे गुरु आहेत ते. माझ्या गुरुकडे जाणार मी, तुम्हाला असं करणार. भाऊ तुमच्या मिसेस बद्दल असं बोलत होते की त्यांची मिसेस खूप छान चांगली आहे, गरीबाला खूप हे करतात. आणि तुमच्या मिसेसनीच त्याला सांगितलं अहो असं काय करतात, द्या ना ते पोरगं येडं, त्या पोराला काय होईल, द्या ना करू. तर तुमच्या मिसेसने असं बोलून मला त्याच्या कब्जात करून दिलं. ये इकडे ये घेऊन ये. ह्याचं पितळच बाहेर काढू सगळं, म्हणजे आपल्या नावाचा वापर करून. ताई हॅलो, ऐका ना, आता चालूला कॅमेरा ऑन आहे आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. असा व्हिडिओ बनवायला सुरूच आहे आता चालूला. हा, आणि हा व्हिडिओ YouTube वरती पडणार आणि लाखो लोक बघणार आणि त्याची धिंड कशी काढायची ती मी बघणार. हा, 1 मिनिट पूजा, हा 1 मिनिट पूजा बोल 1 मिनिट. हा बिरमल गरबुडे कोण आहे? ओळखते का तू त्याला? नाही. घरी आलता काय आपल्या? नाही. आहे का? आता सांग आपल्या पब्लिकला कोण आहे ते. आलता का घरी कधी? नाही, कधी म्हणजे नाव बी ऐकलं नाही. ते आज पहिल्यांदाच मी ऐकते नाव. हा, आणि ह्या व्यक्तीनं आमचं बी नाव सांगितलं, म्हणजे पूजा म्हणजे माझे विषय चांगले आमकाय तमकाय तिने सांगितलं मला.
बाईनी फसवलं, हम्म. केल्याच्या नवऱ्याने फसवलं, हे सगळं माझ्याकडे रेकॉर्ड आहे. हा तुम्ही केल्यासाठी असं केलं का वरच्या? हा आता ह्याने असा एवढा मोठा स्कॅम रचलाय ना, आता ह्यातलं एक बी गोष्ट खरी नाही कुठली. सुरू आहे म्हणजे बाळ पत्र मी लक्ष्मीचं केल हे असं भाऊ ते काही कोणी कोणाला केलेलं हे करत नाही. तू बेमान झाला, तू माती खाल्ली तशी त्यांनी माती नाही खाऊ शकत, त्यांना काय गोष्टी कळतात. हॅलो ऐका ना, हा बोला. ही पोतराज आहे का कोण आहे? जुगते आराधे कोण आहे? आता मी काय हा नाही हा मागतंय असं ते आराधी म्हणजे आंबा येण्यासाठीची माल पडली त्याच्या हातावरती. बर बर येण्यासाठीची माल पडली. मला काय म्हणला की आई माझ्या गुरुनी मला दाखवून गुरु मंत्र दिलेले आणि मला मंत्र चुकीचे दिलेले आहेत. तर मी काय म्हणले बाळा, मी डायरेक्ट अशी कोणाचा गुरु होणार नाही. हा तू माझ्याकडे ये जा, तुझ्या गुरुचा पहिले तुला विचारायला लागेल, त्याच्यानंतर आम्ही तुझे गुरु बनवू. तुम्हाला सांगतो, ह्या बिरमलचं गेल्या 5-6 महिन्यात वगैरे मला मेसेज येत होतं. काय विचारत होता की माहिती घेतो माझ्याकडून प्रत्येक वेळेस कुठल्या गोष्टीची. 4-5 महिन्यापूर्वी फोन आलता मला किंवा ह्या कार्यक्रमाला ही कसं असतं, त्याचं कसं असतं, ती कसं करायचं. जरी माझा रिप्लाय जरी नसला तर मला डबल टिबल त्याने मेसेज केलेला आहे आणि मी त्याला सोज्वळपणे त्याचा मार्ग सांगितलेला आहे त्या गोष्टीचा. हा आणि पण ह्याने माझा नावाचा वापर एवढा घाण केला, ह्याचं टेन्शन आलं मला. हा हा बरोबर आहे की. आणि ऐका मंडळी, सोशल मीडियाच्या माध्यमातून आज खरी गोष्ट समोर येते. माझ्या नावाचा गैरवापर होऊन ह्या ताईंना धमक्या दिल्या त्या आणि ह्यांच्याशी जबरदस्ती सुद्धा केलेली आहे त्या व्यक्तीनं. आणि कोण बिरमल गरबुडे आहे त्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे, कारण हा मागं काही महिन्यापूर्वी मला वारंवार फोन करत होता आणि ह्यानं मी त्याचा गुरु आहे असं सांगून लोकांना धमक्या दिल्या की जर तुम्ही माझ्याशी अशा कृत्य जर नाही केलं तर माझं गुरु तुम्हाला असं करतेलं, माझं तुम्हाला गुरु असं करतेलं. मी तुम्हाला असा वाईट मला दिसतो का? कधी दिसलोय का मी आजपर्यंत कुठली वाईट गोष्ट केली का? तर ह्या माणसानं सरासरी लूटमार केली, जबरदस्ती केली, विनयभंग करण्याचा कार्यक्रम केलाय. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ह्या बिरमल गरबुड्याचा जाहीर निषेध करतो. हा आणि हा कुठं आहे त्या ठिकाणी जाऊन ह्याचे व्यवस्थितपणे वरात काढायचे. आणि ताई तुम्हाला बघायला भेटल ही बिरमल गरबुडे कोण आहे आणि ह्याने असा स्कॅम रचला, तुमच्याशी वाईट कृत्य करायचा प्रयत्न केला. आपण बघू ह्याचं काय करायचं. तुमच्या नावाखाली माझ्या संगीत काय केलंय भाऊ मला माहित आहे. मला दादी काय चालवायला लागली, मला माझ्या आजूबाजूपर्यंत काय पोस्ट केले काय नाही. त्याच्या वाऱ्यासाठी उघडे करून घेतले आहे दादा माझ्याकडून. सगळं तुमच्या खाती तुमच्या नावाखाली मला सगळं त्यांनी बदनाम केलं तुमच्या नावाखाली. बघा मंडळी, माझं नाव सांगून धमकी दिले त्यांना. आज या मुलीचा कार्यक्रम व्हायचा राहिला, हिचा आराधना व्हायचा राहिलाय, हिला घरात बसून गाड्या चालवायचं सांगितलंय. व्हिडिओ मला पाठवले त्यांनी, कशी बघते कशी नाही. आणि मला बरेच दिवस झाले सांगतोय की तुम्ही कशी का हिला सांगितलंय गाडी चालव. मला अजून हिचा कार्यक्रम झाला ना, तुम्ही कशी का गाडी चालवायला लागली. आता सांगतोय तिने मला पहिले दूध पाजलं, आता सांगतो मीनी तिला दूध पाजलं. विचित्रपणाच्या गोष्टी करतोय. आज माझ्या गुरुपर्यंत गेला म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचं काम पडलं, नाही तर आम्ही एवढे दिवस झाले सांगितलं नसतं काही. बरं ठीक आहे ठीक आहे, मी बघतो त्याचं काय करायचं आहे. माझा नंबर सेव्ह करून घ्या तुम्ही. 13 तारीख पार पडू द्या. 13 तारखेला माझ्या इवायचं 15 तारखेला मी बसते गाडीला. म्हणजे या फोन करून या मला, आपण जाऊया त्याला बोलूया आपण. हा मी पण माझ्या गुरुच्या कानावर आता गोष्ट घालते म्हणजे आपण सांगते असं आहे. आमच्या गुरुची गुरु पण पोतरा बाबा असू दे की, पण ह्याने नावाचा गैरवापर केला ना. मला किती 6 फोन आले ते, मी आता त्याचा फोन उचलला नसते. आणि मी त्याला फोन करतोय आता थोड्या वेळा. हा करा. हा चालतंय, ओके. मोक्षपक्ष करणं गरजेचं आहे आपल्याला. हो हो नक्की नक्की. कसं आहे माहितीये का, ह्याचा पर्दाफाश करणं गरजेचंच आहे आपल्याला. या भाऊ मला पैसे बी पाठवतो, बळजबरी पैसे पाठवतो, बळजबरी सगळ्या काही गोष्टी सगळं बळजबरी करतो. तुम्हाला काय करा, तुम्ही त्याला जेवढं काही फोन पे केलेलं आहे का त्याचं स्क्रीनशॉट मला टाका तुम्ही. मी नाही केलेले, त्याने पाठवले
पाठवलेले मी आता ते कसे मी स्क्रीनशॉट हां हां म्हणजे त्यांनी पाठवले का? बरं असू द्या, ठीक आहे. हो त्यांनी पाठवलेले. हां नाहीतर म्हणलं तुम्हाला जर त्यांनी लुटलेलं असेल तर आपण बघूया काय करायचे त्या गोष्टी. त्याने फक्त माझ्यासाठी ना माझा मोबाईल त्यांनी घरातून चोरून नेला ना, तेव्हा माझ्या मोबाईल मधून नंबर हे करून सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून माझ्या नावाची बदनामी केली. बरं आणि परत माझ्या मोबाईल मध्ये काय ते ईमेल आयडी आहे त्या त्यांनी त्याच्या नावाने सुरू केल्या. बरं ठीक ते आहे. आम्ही रात्री त्याच्यात बंद केलं. माझ्या नावाने मी परत केलं. असं म्हणजे तो पूर्ण प्रत्येकाला तुमचं नाव घेऊन मला बदनाम करतोय. बरं ठीक हे फोटो पाठव त्याचा. आता नंबर पाठवा. गेलेला आहे तुमच्याकडे. मला फोटो पाठव त्याचा. फोटो पाठवा. आता नाव तर माहित आहे मला, नंबर सेव्ह आहे त्याचा माझ्या. हा, तो आमची वाट लावतोय ना, आता आम्ही चक्की लावू. बघू आपण. हां लावा, मला फोटो पाठवा त्याचा. चालेल हा? हां हा, ठेवू का? हां ओके. मला एकदा हाय पाठवा ना भाऊ. हां चालते पाठवतो. हो, तुमचा हाय पाठवा आणि त्याचा फोटो पाठवा. हो हो हो. दिलेला नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या माझा नंबर ब्लॅक लिस्टला टाकला गेली ते. नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळानंतर पुन्हा प्रयत्न करा. डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. नाही ते ब्लॅक लिस्टला टाकलेलं असं सांगते ती. त्याला माहितीच आहे आता फोन माझा येणारच आहे, पण मिस कॉल दिलाय मला. डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. ब्लॅक लिस्टलाच टाकलाय. आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे. बरं नंबर ब्लॅक लिस्टला माझा टाकलेला आहे, तर दुसऱ्या कुठल्याही नंबरवरून फोन करेन मी त्याला. लगेच नका करू. सध्या व्यस्त हा तर आहे. मंडळी हा बिरमल गरगुडेचा नंबर थोड्या त्याने वेळानंतर पुन्हा माझा प्रयत्न करा. आपके द्वारा डायल किया गया नंबर अभी व्यस्त है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The फोन number लागत you have नाही. dialed is currently busy. डायल केलेला नंबर त्यांनी माझा सध्या नंबर व्यस्त आहे. ब्लॅक लिस्टला टाकलाय, कृपया कारण आता सगळ्या थोड्या गोष्टी समोर आलेल्या वेळानंतर आहेत. पुन्हा प्रयत्न करा. बघूया आपण दुसऱ्या नंबरवरून आपके फोन द्वारा लावायचा. डायल किया गया नंबर हा तर मंडळी ती बिरमल गरगुडे यांनी माझ्या नावाचा वेगळा वापर केला आणि त्या माऊलीला धमक्या दिल्या, त्यांच्याशी विनयभंगाचा करण्याचा प्रयत्न केला. तर त्याचं बघूया आपण पुढं काय करायचं ते. पण असं उघड होणार जो माझ्या नावाचा गैरवापर करून काही गोष्टी स्वतः हासिल करण्याचा प्रयत्न करेल, इथं कोणी गप्प बसू शकत नाही. मी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करणार आहे. बिरमल गरगुडे याच्यावरती त्या ताईने मी त्याचा फोटो मागवलेत, कारण मी त्याला बघितलं नाही अजून त्याच्यामुळं, आणि त्याचा फोटो टाकून मला तुम्हाला व्हिडिओ मी सोडतोय. आज सकाळी मी व्हिडिओ बनवला ह्या गोष्टीवरती. डुप्लिकेटपणा करते ती, कार्यक्रम करते ती कोणी बी कोणाचं. सकाळी व्हिडिओ केलाय, अपलोड केलाय व्हिडिओ, सोडला नाही अजून, तोही पुढं आलं. आता त्या ताईनी फोन केला म्हणजे धाडस मोठं केलं. असं माझ्या नावावर जर तुम्हाला कुणी अजून फोन करत असेल किंवा भीती धमक्या दावत असेल तर मला फोन करा. नंबर तुम्हाला आहेच माहिती माझा, 8605 54 74 03, 8605 54 74 03. वरती पण लिहून नंबर देतोय मी, नक्की कॉन्टॅक्ट करा. अशा बोलव्या लोकांपासून जरा सावधच राहा. धन्यवाद.